श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण आरोग्य सेवा बघणार आहोत. आरोग्य सेवा सर्व प्रकारच्या आजारांवर स्वामींनी सांगितलेली ही आरोग्य सेवा आहे. जर तुम्ही स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींची सेवा करतात आणि तुम्हालाही हवी असेल की आरोग्य सेवा पाहिजे, ही आरोग्य सेवा मी रोज करू शकतो जेणेकरून आमचे स्वास्थ्य, आमचे आरोग्य चांगले राहील, तर ही सेवा नक्की करावी. या सेवेमध्ये तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ ओम हनुमंताय नमः, ओम दाताय नमः, ओम नमः शिवाय, ओम मच्छिंद्रनाथाय नमः. हा संपूर्ण एक मंत्र आहे. या मंत्राचा जप तुम्हाला 3 माळी करायचा आहे. या झाल्यानंतर तुम्हाला 3 माळ ओम राम रीम रक्ष रक्ष गोरक्ष या मंत्राचा जप सुद्धा 3 माळी करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 11 वेळेस तारक मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर 3 वेळेस तुम्हाला महामृत्युंजय मंत्र बोलायचा आहे. त्यानंतर 1 वेळेस तुम्हाला कालभैरव अष्टक बोलायचे आहे आणि त्यानंतर 1 वेळेस मारुती स्तोत्र बोलायचे आहे. नंतर तुम्हाला गुरुचरित्रामधील 14वा अध्याय 1 वेळेस बोलायचा आहे किंवा वाचायचा आहे. तर ही खूप मोठी सेवा आहे, परंतु तुम्हाला जर एवढे सगळे करायचे जमत नसेल तर तुम्ही जे 11 वेळेस आहे ते 3 वेळेस आहे, 3 माळी आहे ते तुम्ही 1 वेळेस करू शकतात. ज्या मंत्राच्या 3 माळी सांगितल्या आहेत तिथे 1 माळ करू शकता. जो मंत्र 11 वेळेस सांगितला आहे तो 1 वेळेस करू शकता. जर तुम्हाला जमत नसेल तर, पण ही सेवा संपूर्ण करायला पाहिजे. तुम्ही संख्या कमी जास्त करू शकतात, पण सेवा संपूर्ण करायला घेतली पाहिजे. यासाठी तुमच्याकडे अगरबत्ती असली पाहिजे. अगरबत्ती तुम्हाला घ्यायची आहे आणि ती अगरबत्ती लावूनच तुम्हाला ही सेवा करायची आहे. त्यासोबत तुम्हाला एक तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये 1 तुळशीचे पान टाकून त्या तांब्यावर आपला डावा हात ठेवून सेवा करायची आहे. म्हणजे एका तांब्यात पाणी घ्यायचे आहे, त्यामध्ये तुळशीचे पान टाकायचं आणि त्या तांब्यावर आपला डावा हात ठेवायचा, म्हणजे डाव्या बाजूलाच तो तांब्या ठेवायचा आणि हात ठेवून मग आपण उजव्या हाताने माळ जप करू शकतो किंवा जे काही वाचन आहे, जे काही मंत्र जप आहे, जे काही स्तोत्र आहेत, जे पारायण आहे ते आपण करू शकतो. सेवा पूर्ण झाल्यावर जी अगरबत्ती आपण लावलेली आहे त्याची जी पडलेली रक्षा असेल ती आपण सगळ्यात आधी कपाळाला लावावी, त्यानंतर गळ्याला लावावी आणि थोडी रक्षा स्वतःसुद्धा खावी आणि उरलेली रक्षा थोडीफार चिमूटभर तांब्यामध्ये टाकून ती आपण पाण्यामध्ये पिऊन घ्यावी. तसेच जे तुळशीचे पान आपण टाकलेलं आहे ते सुद्धा चावून आपण खायचे आहे आणि तांब्यातील तीर्थ शिल्लक ठेवू नका, सगळं पाणी तुम्हाला प्यायचं आहे. तर ही सेवा तशी तर सकाळ संध्याकाळ करायची आहे, पण तुम्हाला दिवसातून 1 वेळेस जमली तरी चालेल. ही सेवा एकाच व्यक्तीसाठी असून याच्यातील तीर्थ दुसरे कोणीही घेऊ नये आणि ही सेवा सलग 21 दिवस करावी. ही सेवा करत असताना आपण पोटभर जेवण करावे आणि कुठलेही मनात वाईट विचार आणू नये. मनापासून श्रद्धेने ही सेवा करावी. जो व्यक्ती ही सेवा करत आहे त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ होईल. तर जर भरपूर व्यक्ती असतील, त्यांना ही सेवा करायची असेल, त्यांना लाभ हवे असतील तर त्यांनी सुद्धा ही सेवा करायची आहे. जो व्यक्ती तांब्यावर हात ठेवून ही सेवा करेल त्याच व्यक्तीला या सेवेचा लाभ मिळेल आणि त्याच व्यक्तीने हे तीर्थसुद्धा प्यायचे आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट मी सांगणार आहे. जर समजा एखादी व्यक्ती खूपच आजारी असेल, तर ही सेवा करू शकत नसेल, तर त्या व्यक्तीच्या नावाने संकल्प सोडून आपण ही सेवा त्याच्यासाठी करू शकता आणि हे सर्व जे सांगितले आहे ते तुम्ही त्या व्यक्तीला तीर्थ वगैरे ते देऊ शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.
श्री स्वामी समर्थ.